मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी धडा 17वा आमची सहल। आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती। सहलीला वर्गातील सर्व मुले मुली आल्या होत्या। बाईंनी सगळ्यांना जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते। चित्रकलेचे साहित्यही बरोबर घ्यायला सांगितले होते। आम्ही आमराईकडे निघालो। रस्त्यावर वेगवेगळ्या आकारांची वेगवेगळ्या प्रकारची झाडे होती। झाडांची दाट सावली रस्त्यावर पडली होती। आम्ही रमत गमत झाडांचे निरीक्षण करत चाललो होतो। रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली। आमराईमध्ये आम्ही सकाळी 11 वाजता पोहोचलो। तेथे आंब्याची खूप झाडे होती। ती ओळीने लावलेली होती। मी बाईंना विचारले, बाई, याला आमराई का म्हणायचे? बाई म्हणाल्या, राई म्हणजे दाट झाडी। जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात त्याला आमराई म्हणतात। पोपट, कोकिळ, चिमण्या, कावळे, साळुंक्या असे कितीतरी पक्षी झाडांवर बसले होते। त्यांचा किलकिलाट चालला होता। पक्षी आनंदाने उडत होते। आम्हीही आनंदाने बागडत होतो। आम्ही लपाछपी, शेवणापाणी, ऊन सावली असे खेळ खेळलो। वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या गोळा केल्या। सगळ्या कैऱ्यांचा चट्टामट्टा केला। आम्ही सहभोजन केले। त्यानंतर बाईंनी आम्हाला चित्रे काढायला सांगितली। आंब्याच्या झाडावर पोपट आंबा खातो आहे असे चित्र मी काढले। कोणी कैऱ्यांनी लगडलेले झाड काढले तर कोणी खूप पक्षी बसलेले आंब्याचे झाड काढले। कोणी आमराईचे चित्र काढले तर कोणी कैऱ्या गोळा करणारी खेळणारी मुले काढले। बाईंनी सर्वांची चित्रे बघितली। त्यांनी आम्हाला कैरी व आंबा यातला फरक सांगितला। कैरीपासून आंब्यापासून बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांची नावे सांगितली। सायंकाळी आम्ही घरी परतलो। दिवसभर खेळून बागडून आणि लांबपर्यंत चालून देखील आम्ही थकलो नव्हतो। उलट आम्हाला खूप उत्साही, आनंदी व ताजेतवाने वाटत होते। मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी धडा 20वा गमतीदार पत्र। दारावरची बेल वाजली। मायाने दार उघडले। दारात पोस्टमन होता। त्याने मायाला एक पाकीट दिले। मायाने पाकिटावरील मजकूर वाचला। अय्या, काकांचं पत्र! तिला आनंद झाला। धन्यवाद पोस्टमन काका। मायाने पोस्टमनचे आभार मानले। दार बंद केले। मायाने पाकीट उघडले। आतील पत्र बाहेर काढले। पाहते तर काय, आत कोरा कागद। तिला आश्चर्य वाटले। काकांनी कोरा कागद कसा बरं पाठवला असा विचार करत माया रेश्माच्या घरी गेली। रेश्मा, हे बघ पत्र काकांनी पाठवलं आहे। मायाने पत्र रेश्माला दाखवले। अगं, काकांनी कोरं पत्र पाठवलं, काहीच लिहिलं नाही त्यावर। रेश्माने पत्र हातात घेतले। तिला त्याचे नवल वाटले नाही। तिने एक मेणबत्ती घेतली। मेणबत्ती पेटवली आणि रेश्मा मेणबत्तीच्या ज्योतीवर पत्र धरू लागली। अगं रेश्मा, ते पत्र जळून जाईल, माया म्हणाली। अगं, ह्या पत्राची एक गंमत आहे, बघ तू, रेश्मा म्हणाली। तिने मेणबत्तीच्या ज्योतीवर ते पत्र धरले। ज्योतीची उष्णता त्या पत्राला मिळाली। त्यावर अक्षरे दिसू लागली। मायाने आनंदाने टाळ्या वाजवल्या। तिने पत्र वाचले। तिला खूप आनंद झाला। मायाने रेश्माला विचारले, काय ग, आता कशी काय पत्रावरची अक्षरं दिसू लागली? अगं माया, ऐक, लिंबाच्या रसाचा उपयोग करून कागदावर लिहितात। लिहिलेले सुकल्यावर कागद कोरा दिसतो। तो कागद उष्णतेवर धरल्यास त्यावरील अक्षरे पुन्हा दिसू लागतात आणि आपल्याला ती अक्षरे वाचता येतात। रेश्माने मायाला कोऱ्या पत्राचे गुपित सांगितले। हे ऐकून माया आश्चर्यचकित झाली।